यावर्षी पावसाच्या सुरुवातीच्या नक्षत्रांमध्ये पाऊस न पडल्यामुळे विविध खरीप पिकांची पेरणी रखडली होती. या दरम्यान मागील काही दिवसांत झालेला पुरेसा पाऊस आणि कृषी वीज पंप सिंचन सुविधा यामुळे तालुक्यातील एकूण 15,562 हेक्टर क्षेत्रात धान पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे. तसेच तालुक्यातील सर्वच भागात धान पिकांच्या पेरणीत वेग दिसून येत असल्यामुळे आगामी काही दिवसांत पेरणीच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. दरवर्षी खरीप हंगामात तालुक्यातील हजारो हेक्टर क्षेत्रात धान पिकांची पेरणी व रोवणी केली जाते. सिंचन सुविधा असलेल्या क्षेत्रातील बहुतांश शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर धान पिकांची रोवणी केली जाते, तर असिंचित क्षेत्रातील शेतकऱ्यांकडून आवत्या धान पिकाची पेरणी केली जाते. खरीप हंगामात पावसाच्या पाण्यासह स्थानिक लाखांदूर तालुक्यातील चौरास क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर कृषी वीज पंप आणि गोसेखुर्द धरणाच्या डाव्या कालव्याच्या पाण्याद्वारे सिंचन केले जाते, तर काही भागात इटेआडो धरणाच्या कालव्याच्या पाण्याद्वारे सिंचन केले जाते. परंतु यावर्षी तालुक्यात अपुरा पाऊस पडल्यामुळे तालुक्यातील सर्वच भागात गोसेखुर्द किंवा इटेआडो धरणातून पिकांच्या सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्यात आले नव्हते. या दरम्यान मागील काही दिवसांपासून झालेल्या अल्प पावसामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी तालुक्यातील एकूण 2,512 हेक्टर क्षेत्रात धान पर्ह्यांची पेरणी केली होती, तर असिंचित क्षेत्रातील शेतकऱ्यांनी एकूण 1,320 हेक्टर क्षेत्रात आवत्या धान पिकाची पेरणी केली आहे. या काळात चौरास क्षेत्रातील कृषी वीज पंप सिंचन सुविधाधारक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर धान पिकांची रोवणी पूर्ण केली आहे आणि काही भागात पडलेल्या अल्प पावसामुळेही शेतकऱ्यांकडून धान पिकांची रोवणी सुरू आहे.